सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 118 कोटी रुपये खर्चून राजाराम पूल ते फन टाइम असा तब्बल 2 किलोमीटरचा उड्डाण पूल बांधलाय। यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहनांचा वेग वाढला असला तरी सकाळच्या वेळी कामासाठी जाण्यासाठी या पुलाचा वापर करणाऱ्या पुणेकरांना मात्र दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। राजाराम पूल चौकात कर्वेनगरकडे वळताना रस्ता अडवून थांबलेल्या रिक्षा तसेच पूल ओलांडल्यानंतर पुढे मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोर वाहतूक पोलिसांकडून नियमित वाहतूक नियमन होत नसल्याने दररोज सकाळी 9 ते 11 पर्यंत वाहनांच्या रांगा लागतात। परिणामी उड्डाण पुलामुळे वाचलेला वेळ पुढे या कोंडीत वाया जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। मातोश्री वृद्धाश्रम चौकात कोंडी फोडण्यासाठी अवघ्या 100 मीटर अंतरात 3 पोलीस नियुक्त केलेले असतात तरीही कोंडी फुटत नसल्याचं चित्र आहे। यातील एक पोलीस महालक्ष्मी लॉन्सकडे जाणाऱ्या वाहनांचे नियमन करतात, एक पोलीस कर्वेनगरमधून आलेल्या वाहनांना सिंहगड रस्त्याकडे जाण्यासाठी नियमन करतात। मात्र पोलीस नियमनापेक्षा अनेकदा मोबाईलमध्येच दंग असतात, अनेकदा वाहन चालक मध्येच वाहनं घालतात। या सगळ्यामुळे 118 कोटींचा पूल तरीही पुणेकरांचा खोळंबा असं चित्र निर्माण झालंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।